हाय गाईज, कशा आहात सर्वजण? आता सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर चलाच मग, आज सेकंड डेच आहे, पण बीचला जायची तिसरी बारी आहे आमची आज. चला नाही, कशी चौथी कुठे, तेव्हा तिसरीच आहे ना का चौथी? तिसरी आहे. हां, तिसरी आहे. चलात मग, सचिन हॉटेललाच थांबलेले आहेत, रेस्ट करतायत थोडी, आणि त्यांना CNG भरण्यासाठी पण जायचं आहे. तर मुलांना घेऊन मी आणि ताई निघालेलो आहोत. हे कोण कोण आहे माझ्या पाठीमागे या. तर हे 3 आपले बच्चे, हा मोठा बच्चा आणि ताई येत आहेत. तर हे आहे ना ब्लू डायमंड हॉटेल आहे. तर इथं आहे ना छोटे छोटे बरेचसे हॉटेल्स आहेत, ज्याच्या त्याच्या पसंतीने आपण चूज करू शकतोय. पण हे आम्हाला कम्फर्टेबल वाटतं. आम्ही काही नाही इथंच थांबतो. त्यांचं जेवण वगैरे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं तसं खूप छान क्वालिटी पण असते, आणि आपलं एकदम घरातल्यासारखं आपल्याला तिथं वागवलं जातं. त्याच्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम पण येत नाही. ताई पण येत आहे. चलात मग, 2 दिवसाचा स्टे झालेला आहे. आता उद्या आम्ही निघणार आहोत थेट घरी. आणि कालच पळा पळा, रोड क्रॉस करा, पळा पळा पळा. तसंच चाला साईडनी. आणि इकडची आहे ना कोकणातली घरं पण खूप छान असतात. ती पण मी आज तुम्हाला दाखवते, कारण बीचचं एन्जॉय मी तुम्हाला दाखवलेलंच आहे बऱ्याच वेळा. गाड्या आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे आहे ना भरपूर गाड्या, भरपूर गर्दी आहे. बीचवरती पण भरपूर गर्दी आहे. आणि इकडचे आहे ना सगळी कौलारू घरं असतात, का आता पावसाळ्यामध्ये इकडं खूप पाऊस होतो त्याच्यामुळे. तर ताईंनी असा ड्रेस घातलाय, आणि ताईंना आज भिजण्याचा मूड नाही आहे, त्याच्यामुळे ड्रेस घातलेला आहे. सिम्पल ड्रेस छान आहे, पण म्हणजे भिजण्यासारखा नाही आहे. आलंच मनात तर भिजतील, पण सांगता येत नाही आहे. गाडी आली, थांबा यांना जाऊ द्या. चलात मग, इकडची घरं पण तुम्हाला दाखवते. इकडं आहे ना हॉटेलचा बिझनेस फक्त एवढे 2 महिन्याचा असतो, जास्त करून चालण्यासारखा. आणि याच्यात असलं माणसं आहेत ना लाखो रुपये कमवू शकतात. आणि इकडं प्रत्येक बिझनेस आहे ना फक्त 2 महिने जास्त करून चालतो. कारण आहे ना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जास्त चालतो, आणि पाऊस झाला ना तेवढे 4-5 महिने आहे ना खूप डिफिकल्ट असतात. इकडं दरड वगैरे कोसळते, त्यामुळे इकडं कोण शक्यतो येत नाहीत त्या सीझनमध्ये. बकरे चाललेत. चलो बकरे कंपनी, चलो चलो. रूम्स पण आहे तिथे, तर याच्यावरती पण कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करून येऊ शकतोय आपण. तर करवंदाची पण झाडे भरपूर आहेत या साईडला. हे पहा, करवंदच दिसते ताई, हे ना त्याला किती काळे लागले बघा ना करवंदाचे बारीक ना. आणि या साईडच्या विटा पहा, याला चीर म्हणतात, चीर. या विटा बॅटचं दुकान होय का, बॅट बनतात का? आणि असे मच्छी फ्राय वगैरे पण करून देणारे सेपरेट सेपरेट असे नाही का आपण हॉटेल म्हणतो तसे आहेत. घरगुती जेवण पण भेटते इथं. कोकणी लोक पहा, किती छान गारवा आहे. हा, इथं तमालपत्र पण भरपूर प्रमाणात येतात, त्याची पण झाडं आहेत, भरपूर असतात. चला चला सोड. हे पहा करवंदच आहे दादा, हे पण करवंद आले त्याला, छोटी छोटी करवंदाची झाडे एका साईडला. हे ते फुलगाडी भरून आली. परिसर पहा, आणि बीचचा आवाज इथपर्यंत येते का मुलांना? या साईडला तरी आहे ना, या साईडला आहे ना तरी हे नाहीये, काही फणसाची झाड नाहीये, म्हणजे त्याची बाग सेपरेट ठिकाणी आहे. सुपारी वगैरे आहे, सुपारीची बाग आहे, फणसाची बाग आहे, त्याचबरोबर आंब्याच्या पण भरपूर बागा असतात, भरपूर प्रमाणात तिकडे आंबे असतात. हा, पण आहे ना इथं म्हणजे म्हटलं जातं की आंबा तोडायची पण इथं परमिशन नसते, केस होते, त्याच्यामुळे आपण कुणाचा आंबा हात पण लावू शकत नाही. पहा टेकडावरती आली का बंदर, बघितल्या वेळेचे महाग हो येतील. काढा काढा. इथून स्टार्ट होतो बीचला जायचा रस्ता. चलो. हे बाई इकडं हे बघ काय खाते, चको खाता. यू चिडलं होय बाबा, चले मारल आपल्याला. कुठून आलेत माकड आज?
तिथं पण माकड होती ताई. दापोलीपासून ऑटो वगैरे सुद्धा डायरेक्ट भेटतात. या साईडला जर रूम नसली घ्यायची, दापोलीमध्ये जर रूम घ्यायची असेल, दापोलीपासून हे 10 किलोमीटर वरती अंतरावरती आहे हा बीच. तिथं जरी तुम्ही रूम घेतली, फक्त एवढंच की लांब पडू शकते. त्याच्यामुळे माझ्या मते हे इझी पडतं. आणि झाडपा किती मोठे. हे पण हॉटेलच आहे, अनिश निवास. इकडून जायचं ना आतमध्ये. चलो थांब, गाडी जाऊ दे आता. ओके, 2 बसलेत इथं का बसले? आपल्यासाठी. मांडी घालून बसले रस्त्यावर. अलीकडे इकडून मम्मी इथनं मूर्ती असं पलीकडे. हा, जवळ पडत असेल. हे पहा कसली मोठी झाड आहे. ते वडाचे का पिंपळाचं झाड आहे? पिंपळाचं आहे, पिंपळाचं. होय ना. हा, नारळ आहे, नारळ. कोकणाची नारळ. कोकणातील नारळ. चलो. तर या साईडला पण रूम आहेत. तुम्ही नंबर वगैरे घेऊ शकताय स्क्रीनशॉट मारून. किंवा यायचं म्हटलं तरी इझी होऊन जातं, कारण अचानक लांबचा प्रवास म्हटलं की माणूस दबकतं रूम वगैरे भेटतात का नाही म्हणून. आणि जरी अचानक यायचा प्लॅन झाला ना, तरी भरपूर प्रमाणात तिथं रूम वगैरे असतात रेंटवरती. आपण इझिली रूम घेऊ शकतो, हे असं काहीच नाही. कारण इकडं आहे ना, भरपूर प्रमाणात तोच व्यवसाय आहे, त्याच्यामुळे रूम पण इझिली भेटतात. फक्त आणि चार्जेस पण भरपूर नाही आहेत, त्यामुळं आपण कुठेही रूम घेऊ शकतोय. चलात मग बीचला पण थोडंसं एन्जॉय करूयात. आणि बीचच्या जवळ पण अशी रूम वगैरे आहेत. ज्याला एकदम बीचच्या जवळ घ्यायचे ते पण घेऊ शकताय. आणि पुढे पहा अथांग आणि विशाल असा समुद्र, ज्याची तुलना कशाबरोबरच होऊ शकत नाही. आणि थोड्याच वेळ सनसेट होणार आहे. शक्य झाले तर दाखवूयात, आणि नाही शक्य तर फक्त पाण्यातच खेळूया, आहे का नाही. 5 वाजले असतात. 5:30 झालेत. याहू बीच तोच आहे, फक्त अलीकडच्या साईडला आलोय आपण. हा आहे मुरुड बीच. पाणी बघ ना दादा किती अलीकडे आता, आणि थोड्या वेळाने भरपूर लांब पाणी जातं. आणि लोक अशी गाडी नेतात फास्ट मध्ये, अचानक ब्रेक दाबला की गाडी अडकते. मागच्या वेळेस असंच झालं आमच्या बरोबर, गाडीच अडकून बसली होती. गर्दी कमी आहे. हा, या साईडला एक किल्ला पण आहे. हरण्या बंदरच्या साईडलाच किल्ला पण आहे. चलात मग बीच मध्ये मस्त एन्जॉय करायला. मध्ये जाते कसं त्याच्यामुळे. इकडं कोणी फोटोशूट करते, कोणी एन्जॉय करते बीचचा मस्तपैकी. काय काय मस्त बीच मध्ये एन्जॉय करून आलो. इकडे अजून वाटतंय की जायला नको. आणि इकडं सीएनजीचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सीएनजी काही भेटलंच नाही. कशाला जाऊ दे. तर बीच मध्ये एन्जॉय करून आलो, फ्रेश वगैरे झालोय. नाही रोड लय गर्दी वाटत. आम्हाला काय भेटलं असेल? 3 रुपयाचा साबण. 3 रुपये का साबन, बहुत बड़ी बात है यार. मेडिमिक्स. तर रूम आज परत चेंज केली आहे. तर खालची रूम दिलेली आणि थोडीशी मोठी रूम आहे ती दिलेली आहे आम्हाला. अशा प्रकारे मस्त रूम आहे. तर टी व्ही वगैरे
कोणाला टी व्ही बघायला टाईम नसतो. रिचार्जच नाही. बंद कर बटन. चॉकलेट घेतलं, चॉकलेट मस्त पैकी. हाय सोयाबीन चिल्ली मस्त. जेवण वगैरे झालं मस्तपैकी. वॉक वगैरे करून आलेलो आहोत. अजून काही रूमवरती गेलेलं नाही, खालच्याच फ्लोअरला बसले. ग्राउंड फ्लोअरलाच बसलेत. आणि इथं आहे ना छान अशी स्वामींची पण पूजा केलेली मी तुम्हाला दाखवते. आज आहे ना परत संध्याकाळच्या जेवणामध्ये पण चिकनच घेतलेलं आहे. दुपारच्या जेवणामध्ये पण चिकनच घेतलेलं होतं. सर्वांनी चिकनच खाल्ले. आणि सोयाबीन चिल्ली चालू आहे, फिश चालू आहे. सारखं काही ना काही घेऊन खाणं तर चालूच आहे. पण जेवणामध्ये आहे ना स्पेशली चिकनच घेतलेलं होतं. मच्छी वगैरे काही घेतलेली नाही आहे. पापलेट वगैरे यावेळेस काहीच खाल्लेलं नाही आहे. का तर माशांची आहे ना इकडे आल्यावरती इच्छा होत नाही. का तर आपण ज्यावेळेस बीचवरती खेळून येतो त्यावेळेस आहे ना अंगाचा खूप मशाळवास येतो त्या पाण्याने वगैरे. त्याच्यामुळे इच्छाच होत नाही माशी खायची. त्याच्यामुळे चिकन घेतलं होतं. पापलेट वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं. आणि फिश फ्राय वगैरे म्हणजे ते नाही वेगळाच कुठला तरी प्रकारे तर फ्राय वगैरे ते बाकीचं घेतलेलंच होतं. चला स्वामींची पूजा पण दाखवते. चला मग आईस्क्रीम खायची. तर आईस्क्रीम पण चालू आहे बरं का. म्हणजे प्रत्येकच गोष्ट खायची सांगायची हे म्हणजे वेगळं वाटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नाही दाखवत. तर आता मी आईस्क्रीम खाणार आहोत आणि खूप एन्जॉय केला. 2-3 दिवस झालं खूप एन्जॉय केला. आणि उद्या परतीचा प्रवास चालू होणार आहे. 2-3 दिवस खूप शूट केला, व्हिडिओ काढले. पण आता उद्या आहे ना कंटाळा येणार आहे या गोष्टींसाठी. तर अगोदर पूजा दाखवते आणि चला आता आईस्क्रीम खाऊयात. काय सांगू आईस्क्रीम चलो आइसक्रीम खाएंगे. कौन है कौन इकडे आहेत ना. तू दाखव धर मी काढते. चल फोन घेते ना. मला पण घ्या. आई ओरिओ फ्लेवर बघ ना कसला आहे. मिरिंडाच घ्या. तुम्हाला केव्हाही बीचला जायचं असेल ना तर पावसाळ्याच्या अगोदरचा मोसम चूज करायचा किंवा थंडीतला मोसम चूज करायचा. कारण आहे ना पावसाळ्यामध्ये आपण तिथे जाऊ शकत नाही का तर दरड वगैरे कोसळण्याची शक्यता असते. कारण सगळं घाट सेक्शन आहे त्याच्यामुळे. चला मग आजचा व्हिडिओ असा होता. आणि कपडे पण तुम्ही आहे ना जाताना टाईट कपडे चूज करा बीचवरती घालण्यासाठी. नाही तर काय होतं बीचच्या पाण्याने आहे ना कपडे फाटले जातात. काही महिलांचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो. माझ्याबाबतचं सांगते. तर पहिल्या वर्षी मी ट्रिपला गेले त्यावेळेस असे जीन्स वगैरेच घातले होते. तर काहींचं म्हणणं आलं की नाही बाई मी गेल्यावरती मी तर साडीच घालून जाणार. पण जाताना कोणच घालून जात नाही. फक्त हे बोलण्याची पद्धत असते. त्यामुळे आहे ना विचार करायचा नाही. आपल्याला जसं वाटतं तसं घालायचं. एक वेळ फोटो शेअर नाही करायचे जे ठराविक असतात ते. पण बीचवरती आहे ना टाईट कपडेच लागतात जेणेकरून ते फाटणार नाहीत. नाही तर खूप हालत बेकार होते. तुम्ही जर लूज कपडे घालून जासाल ना तर बीचच्या पाण्याने फाटतात. आणि साडीचं घालून गेली तर साडी पण निसटते. त्यामुळे आहे ना असेच कपडे चूज करा. आणि जे काही मी अनुभवते हे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करत असते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात पुढील व्हिडिओ बरोबर. तर तो पण इंटरेस्टिंग असणार आहे. नक्की पहा.